नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात पहिलं निलंबन करण्यात आलंय। नागपूर प्राथमिक शालेय शिक्षण विभागातील वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक निलेश वाघमारे यांचं निलंबन करण्यात आलंय। तर आता निलेश वाघमारेंचा सहभाग असल्याचा ठपका आलाय आणि साम टीव्हीच्या बातमीचा दणका आपण पाहतोय। नागपूर बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात आता पहिलं निलंबन करण्यात आलंय। पीएफ पथक अधीक्षकाचं निलंबन करण्यात आलंय आणि साम टीव्हीच्या बातमीनंतर आता कारवाईचा बडगा उगारला गेलाय। पीएफ पथकाचे अधीक्षक निलेश वाघमारे यांचं निलंबन करण्यात आलंय। नागपूर प्राथमिक शाळेत शिक्षण विभागातील वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक निलेश वाघमारे आहेत आणि त्यांचं आता निलंबन करण्यात आलेलं आहे। नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात आता पहिली कारवाई करण्यात आलेली आहे। याच संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे। तर पराग, काय सांगाल की आता साम टीव्हीचा आपण इम्पॅक्ट पाहतोय, पीएफ पथक अधीक्षकांचं निलंबन आता करण्यात आलेलं आहे, तर काय अधिकची माहिती? नक्कीच ज्या पद्धतीने एक एक बाबी यामध्ये पुढे येत आहे त्यामध्ये आपण आता नक्की पाहू शकतो कशा पद्धतीने ही कारवाई पुढे जात आहे। आणि साम टीव्हीने खरं तर हा विषय चांगलाच लावून धरलेला आहे। त्यानंतर मोठ्या प्रमाणात जी आहे चौकशी सुरू झालेली आहे आणि आता यामध्ये जो आहे अधीक्षक जो होता त्याच्यावर सुद्धा कारवाई झाल्याची माहिती पुढे येत आहे, त्याचं निलंबन सुद्धा झाल्याची माहिती पुढे येत आहे। खरं तर तो भविष्य निर्वाह निधी पथकाचा अधीक्षक होता आणि हे जो बनावट शिक्षक जो कोणी असते किंवा बोगस डॉक्युमेंटच्या आधारावर जो शिक्षक असते त्याची त्याचं वेतन काढण्याचं काम जे आहे या व्यक्तीकडेच होतं, त्याच्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। जी, धन्यवाद पराग दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतोय साम टीव्हीच्या इम्पॅक्टची बातमी। पीएफ पथक अधीक्षकाचं आता निलंबन करण्यात आलेलं आहे। घोटाळ्यात निलेश वाघमारेचा सुद्धा सहभाग होता असा आता ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि त्यावरच ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर नागपुरात शिक्षण घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। साम टीव्हीच्या बातमीनंतर घोटाळ्यातील 580 शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवण्यात आलंय, तसंच फौजदारी गुन्हे नोंदवण्याचेही आदेश देण्यात आलेत। या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचंही बोललं जातंय। या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे, तर नागपुरातून 3, भंडाऱ्यातून 2 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात। तर साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आपण बातमी पाहतोय। 580 शिक्षकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। तर हा शिक्षक घोटाळा नेमका काय होता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मंजुरी, शिक्षक पदाचा अनुभव नसताना मिळवलं थेट मुख्याध्यापक पद। नागपुरातील शाळेत शिक्षक असल्याची बोगस कागदपत्र बनवली। आर्थिक व्यवहारातून भंडाऱ्यात मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि वेतन पथक अधीक्षकांचा घोटाळ्यात सहभाग होता।